नमस्कार, क्युझिन फ्लेवर या माझ्या मराठी चॅनलवरती तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला वेगळ्या चवीची आणि झटपट होणारी चिकनची ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। येथे ही रेसिपी मी केवळ 2 जणांसाठी करत आहे। त्यासाठी मी पाव किलो चिकन घेतले आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद आणि 2 मोठे चमचे दही मी येथे घालून घेतले आहे व हे चिकनला व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचे आहे। आणि चवीपुरते मीठही मी येथे घालून घेतले आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून हे व्यवस्थित मॅरिनेट करून घेतले। त्यानंतर अर्ध्या तासासाठी हे झाकून बाजूला ठेवून देत आहे। त्यानंतर ग्रेव्हीसाठी मी येथे घेतले आहे 4 मीडियम साईजचे कांदे जे मी उभे पातळ चिरून घेतले आहे। त्यानंतर अर्धा वाटी खोबऱ्याचा किस, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे, 1 चमचा आले लसूण पेस्ट, 4 मिरे, 4 लवंगा, 1 चक्री फूल, 2 हिरवी वेलची, 1 मसाला वेलची आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा मी येथे घेतला आहे। आता घेतलेले कच्चे मसाले आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। कढईत सर्वप्रथम मी धने घालून घेतले, ते व्यवस्थित 2 मिनिटांसाठी भाजून घेतले। त्यानंतर जिरेही त्यामध्ये व्यवस्थित भाजून घेतले आहे। धने व जिऱ्याचा मस्त वास सुटलेला आहे। त्यानंतर सर्व कच्चे मसाले यामध्ये टाकून 1 ते 1.5 मिनिटांसाठी भाजून घेतले आहे। घेतलेला खोबऱ्याचा किस मी या मसाल्यांमध्ये घालून घेतला व खोबरा आपल्याला व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। भाजलेला सर्व मसाला हा आता बाजूला ठेवून द्यायचा आहे। आता ग्रेव्हीसाठी लागणारा मसाला आपण भाजून घेऊया। त्यासाठी कढईत 1 चमचा तेल मी घालून घेतले आहे। पातळ चिरून घेतलेले कांदे मी यामध्ये घालून घेतले। आता हा कांदा आपल्याला मस्त गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर 1 मीडियम साईजचा टोमॅटो मी येथे बारीक चिरून घेतला आहे, तोही मी या कांद्याबरोबर परतून घेत आहे। कांदा व टोमॅटो परतत आहे तोपर्यंत आपण भाजून घेतलेला कच्चा मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया, कारण आपल्याला कांद्याबरोबर तो पुन्हा एकदा फ्राय करायचा आहे। तुम्ही पाहू शकता आपला कांदा मस्त फ्राय झालेला आहे। त्यानंतर टोमॅटो आपले मस्त मऊ झालेले आहे। त्यानंतर दळून घेतलेला सर्व कच्चा मसाला यामध्ये टाकून हा मसाला पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर हा मसाला ताटलीत काढून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला मसाला पूर्णपणे थंड झालेला आहे। थंड झाल्यानंतर हा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे पाणी टाकून व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे। मस्त बारीक अशी पेस्ट या मसाल्याची तयार झाली आहे। त्यानंतर कुकरमध्ये 2 मोठे चमचे तेल मी घालून घेतले, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे। जिरे छान फुलल्यानंतर दळलेला सर्व मसाला या तेलामध्ये घालून घ्यायचा आहे आणि मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे। आता या मसाल्यामध्ये थोडेसे सुके मसाले आपण घालून घेऊया। त्यासाठी 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा आले लसणाची पेस्ट मी यामध्ये घालून घेतली आणि पुन्हा एकदा हा मसाला आपल्याला मस्त तेल सुटेपर्यंत फ्राय करायचा आहे। 1 चमचा चिकन मसालाही मी यामध्ये घालून घेतला आहे। आता तुम्ही पाहू शकता मसाला मस्त फ्राय झालेला आहे आणि मसाल्याचं तेलही वेगळं झालेलं आहे। त्यानंतर मॅरिनेट केलेले सर्व चिकन मी यामध्ये घालून घेत आहे। त्यानंतर सर्व चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। मसाला व चिकन सर्व एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरजेनुसार आपल्या आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून घ्यायचे आहे आणि सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि चवीपुरते मीठ आणि कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे। मी ग्रेव्हीमध्ये मीठ टाकले, परंतु एडिटिंगमध्ये ते कुठे गायब झाले ते कळालेच नाही, परंतु तुम्ही मीठ टाकताना जरा जपूनच टाका, कारण की मॅरिनेशनमध्ये पण आपण मीठ टाकलेले असते। त्यानंतर कुकरचे झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या मी येथे काढून घेतल्या आहे। कुकर व्यवस्थित थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता भाजीला किती मस्त कलर आलेला आहे आणि भाजीची कन्सिस्टन्सी खूप छान आहे। अशा प्रकारे झटपट होणारी ही चिकनची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन माझ्या दुसऱ्या रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।